श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना किंवा शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. शुभ सकाळ म्हटले कारण व्हिडिओ मी सकाळी शूट करत आहे आणि तुमच्यापर्यंत तो दुपारी येतो, त्यामुळे चुकून तोंडातून शुभ सकाळ गेलं, त्याबद्दल माफी असावी. तर आता काय दिवाळी झाली, सगळं झालं. काही लोकांना अजूनही सुट्ट्या आहेत, काही जणांच्या सुट्ट्या संपल्या, मुलांच्या सुट्ट्या संपल्या का? तुम्ही आता नक्की कुठे जाणार आहात? काही प्लॅनिंग आहे का सांगा. म्हणजे प्रत्येकाचं एक वेगवेगळं शेड्यूल असतं की सुट्टीत हे करायचं ते करायचं. माझी फक्त एकच इच्छा आहे की अक्कलकोटला जायचं आणि महाराज का रुसलेत माझ्यावर की गेले कित्येक महिने मी गेलेली नाहीये. महाराजांचं बोलवणं आल्याशिवाय कुठंही जाणं होत नाही आणि माझी आतून तळमळीची इच्छा आहे की 8 दिवसात मी अक्कलकोटला जावं आणि जाण्याचा मला प्रयत्न करायचा आहे. एसटीनं जावं लागणार आहे, पण काही हरकत नाही. महाराजांना जर आपल्याला तिथपर्यंत बोलवायचं असेल तर महाराज कसंही कुठूनही कधीही आपल्याला बोलवूनच घेतात, याच्यावर माझा विश्वास आहे. आणि महाराजांना मी आतुरतेने हाक मारलेली आहे की महाराज मला अक्कलकोटला यायचं आहे. तर बघूया कधी योग येतो, तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर आजचा व्हिडिओ कर्ज विषयक आहे. ज्यांना ज्यांना कर्ज आहे, ज्यांना ज्यांना कर्ज खूप झालेलं आहे. आता काय झालं आहे, सध्या EMI वर वस्तू इतक्या फास्ट मिळतात की 2 लाखाची वस्तू फक्त 10,000 भरले की EMIच्या वस्तू मिळतात आणि त्यामुळं खरं तर माणूस कर्जबाजारी होते. पूर्वी लोक काय करायचे, सेव्हिंग्स करायचे, बँकेमध्ये ठराविक एक 5,000 2,000 महिन्याला बाजूला ठेवायचे. 4 वर्ष 5 वर्ष पैसा साठवायचे, तेव्हा कुठे त्यांना एक 2 व्हीलर घेता यायची. आता मात्र आपण 10-5,000 रुपये घेऊन गेलो, अगदी 0 डाऊन पेमेंटवर सुद्धा हव्या त्या वस्तू आपल्याला मिळतात आपल्या किरकोळ कागदपत्रांवर. आणि त्यामुळं माणूस कर्ज जास्त वाढत चाललंय आणि सेव्हिंग्स कमी होत चाललेत. हे तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाचं आहे की एकाच घरामध्ये बँकेचं लोन, गाडीचं लोन असतं, त्याचप्रमाणे घराचं लोन असतं, काही घरात घेतलेल्या वस्तू असतात. मग पगारातला जवळजवळ 75% हिस्सा देण्यांमध्ये जातो आणि 25% घर भागत नाही, म्हणून पुन्हा घेतलेले पैसे कर्जरूपी, असं हे सध्याचं चक्रव्यूह आहे. आणि हे सगळ्यांच्याच घरात आहे. अगदी कमी घरं असतील ज्यांना, आता माझ्या आई वडिलांसारखं घर, ज्यांना 1 रुपया पण कधी कुणाचं कर्ज नसतं, म्हणजे ते काय करतील, एक वेळ एखादी गोष्ट घेणार नाहीत, तसे राहतील. पण आजपर्यंत लहानपणापासून मी एवढे वर्ष बघत आली आहे की माझ्या आई वडिलांवर 1 रुपया कर्ज नाही. कारण नियोजन आणि अगदी कमी अपेक्षा, आयुष्याकडून अपेक्षा कमी. थोडंसं व्हिडिओच्या बाहेरचं बोलेन, पण आमच्या वडिलांनी आज तागायत कधीही म्हणजे चेहऱ्याला साधी पावडर सुद्धा लावलेली नाहीये. काय खर्च तर खोबरेल तेल, 1-2 ड्रेस आणि चप्पल, एवढी चप्पल सुद्धा त्यांची झिजल्यावर आम्हाला सांगावं लागतं की आता दादा चप्पल घ्या, बास, त्याच्यातून तुम्हाला टोचेल. इतके म्हणजे ते व्यवस्थित आहेत की त्यांच्या काही अपेक्षाच नाही आहेत. आणि वय वर्ष त्यांचं आता 70 उलटलं आहे, तरीही ते अजून काम करत आहेत. आम्ही त्यांना खूप खूप प्रयत्न करतो की त्यांनी काम करू नये, तरीही ते करतात. तसंच माझ्या आईचं पण आहे. कुठेही जायचं, स्वतः ती गाडी चालवते, एवढ्या या वयात सुद्धा कुठेही रिक्षेला, कुठेही वायफाय पैसा घालवत नाही, वर्षातनं एखादी साडी घेते आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यावर कर्ज नाहीये. तसं आपलं आहे का? आपण फ्लिपकार्ट उघडलं, ॲमेझॉन उघडलं, आपल्याला काही आवडलं की आपण ऑनलाईन ऑर्डर करतो. आपलं पेमेंट हल्ली ऑनलाईन गुगलवरच येतं आणि आपण पटापटा जिथं जाऊ तिथं गुगल पे करतो. आपल्याला कळतच नाही की आपले किती पैसे खर्च होतात. हे सगळं सांगण्यामागचा उद्देश माझा तुम्हाला काय आहे की यामुळे कर्ज वाढत चाललंय आणि पैसा कमी पडत चाललाय. तर तुम्हाला आज मी सांगणार आहे, कर्जाची तर रेमेडी सांगणार आहे, त्याशिवाय पगार झाल्यावर काय करायचं हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर सगळ्यात प्रथम तुम्हाला कर्जासाठी एक 2-3 उपाय सांगते जे तुम्हाला करायचे आहेत. कर्जासाठी एक बटाट्याचा उपाय सांगते, ऐकायला थोडा वेगळा वाटेल. रोज एक कच्चा बटाटा घ्यायचा आहे आणि जर तुमच्या इथे आसपास देशी गाय असेल तर गाईला उजव्या हातात घेऊन तो खायला घालायचा आहे. तिची जीभ आपल्या हाताला लागली पाहिजे, अशा पद्धतीने तिला तो बटाटा खायला घालायचा आहे. काहीच दिवसात, म्हणजे 1-2 महिने रोज हा प्रयोग केला तर काहीच दिवसात तुमचं जे कर्ज आहे ते कमी होण्यास मदत होईल. अर्थातच कर्ज कमी होईल म्हणजे कोणी आणून देणार आहे का? तर नाही. तुमची कमाई, तुमचा इन्कम वाढेल
आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं कर्ज कमी व्हायला मदत होईल. हळूहळू करत ते कर्ज संपून जाईल. अगदी सोपा उपाय आहे आणि गोमातेला दिलेलं कधीही वाया जात नाही. खूप छान उपाय आहे हा. प्रत्यक्ष करून बघा आणि मग रिझल्ट सांगा. दुसरा उपाय आहे, आपल्याला त्यासाठी शिव मंदिर लागेल, म्हणजे जिथे शिवपिंडी असते त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. घरातूनच 1 लोटा जल आणि कुठलंही अत्तर घेऊन जायचं आहे. गुलाब अत्तर असेल तर जास्त चांगलं. आणि त्या 1 लोटा जलमध्ये थोडंसं गुलाब अत्तर घालायचं आणि शिवशंकरांना व्हायचं, म्हणजे पिंडीवरती व्हायचं आणि तुमची प्रार्थना बोलून दाखवायची की मला अमुक अमुक इन्कम माझा वाढावा आणि माझी कर्ज समाप्ती व्हावी. हे तुम्हाला करायचं आहे. तिसरा उपाय तुम्हाला सांगते, एक तमालपत्र घ्यायचं आहे. हा, आता काही जण खोचक असतात बोलणारी, ती म्हणतात तमालपत्र जाळून पैसा मिळत असेल तर तो मलाही पाहिजे. तर अवश्य घ्या, कारण रेमेडीज आहेत या, आणि या प्रूफ रेमेडीज आहेत. याने पैसा मिळतो. आम्ही असं म्हणत नाही की कष्ट केल्याशिवाय पैसा मिळतो, पण कष्टाला नशिबाची साथ लागते. ती जोड आपल्याला हे उपाय देतात. एक तमालपत्र घ्यायचं आहे, त्याच्यावर ग्रीन कलरच्या पेनाने 21 दिवस रोज उपाय करायचा आहे. 21 तमालपत्र तुम्हाला लागतील. त्यासाठी तमालपत्रावर रोज तुमची इच्छा लिहायची आहे. मनी असेल, काय असेल, कर्ज असेल, मनी लिहा, म्हणजे कर्ज आपोआप फिटेल. पैसे लिहा, किंवा डॉलरमध्ये कमवत असाल डॉलर लिहा, पैशामध्ये कमवत असाल पैसे लिहा. जे काही तुमची कमाई असेल की 1 लाख रुपये मला महिन्याला हवेत, ते तिथं तुम्हाला लिहायचं आहे. मनात फुलफिल इच्छा दोन्ही हातात तमालपत्र घेऊन बोलायचे आहे की माझं एवढं कर्ज फिटलेलं आहे, मी महिन्याला 2 लाख रुपये कमवत आहे. दिवा लावायचा किंवा मेणबत्ती लावायची आणि एका डिशमध्ये ते तमालपत्र जाळायचं आणि त्याची जी ॲश उरते, म्हणजे राख उरते, ती तुम्हाला अशी हातात धरून युनिवर्सकडे, म्हणजे वरती ब्रह्मांडाकडे फुंकायची आहे. ती कुठेही पडू दे इकडं तिकडं, त्याचं काही नाही. नंतर झाडूमध्ये घेतली तरीही चालेल. ही तिसरी रेमेडी आहे तुम्हाला कर्ज फिटण्यासाठी. रेमेडीचा अर्थ 2 सेवाच आहेत. एक रेमेडी तुम्हाला सांगितलेली आहे. चौथी नेहमी मी तुम्हाला सांगते, 108, 121, 108 लवंगांची जी लक्ष्मीला व्हायची आहे ती आता सगळ्यांना पाठ झाली असेल. त्याचप्रमाणे प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. गुलाबाच्या उदबत्त्या, गुलाबाचं अत्तर, गजरा आणि फुटाणे आणि 1 डाळिंब एवढं तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथं बसून श्री सुक्ताचे 16 पाठ करायचे आहेत. या उपायाने सुद्धा तुमचं कर्ज इन्स्टंट, म्हणजे इतकं फास्ट फिटायला सुरुवात होईल की तुम्हीच म्हणाल की मी एवढे वर्ष हा उपाय का नाही केला. इतकं तुम्हाला सुंदर याचा लाभ होईल आणि फायदा होईल. शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट, पगार कोणाचाही नाही. म्हणजे आता मला वाटते 10% पगार हातामध्ये मिळत असतील, अन्यथा सगळ्यांचे पगार हे ऑनलाईनच मिळतात. आणि त्यामुळं आपल्याकडं सध्या पैसा घरात नसतो. आता मी स्वतः बळात्यातली हे का छोटी तिजोरी मी तुम्हाला स्वतः दाखवते की मी त्यासाठी आता काय आयडिया काढली आहे. ॲमेझॉनवरूनच मागवलेली आहे, पण मला हे खूप ॲस्ट्रोलॉजरनी सांगितलं आणि खूप, म्हणजे मी खूप त्या विषयाचा अभ्यास केला आणि त्यानंतर मला कळलं की आपलं नेमकी चुकत कुठं आहे. तर जसं आपल्याला घर हवं असतं, जसं आपल्याला घर राहतो, झोपतो, उठतो, बसतो, तसं लक्ष्मीला पण एक घर हवं असतं. आणि प्रत्येकाच्या घरात हे बघा एक तिजोरी असावी. ही अशा पद्धतीची जी मी आणलेली आहे तिजोरी छान आहे. अजून मी याच्यात मांडणी केली नाहीये, ती केल्यावर तुम्हाला दाखवेन. मी जस्ट कालच आलेली आहे, उघडून दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीची तिजोरी आहे. हे माझ्या माता लक्ष्मीचं घर आहे. लोखंडी आहे, चांगली आहे, दणकट. आणि ह्याला अशा पद्धतीने मागे असे 2 रॉड दिलेले आहेत, जे आपण आपल्या कपाटात, भिंतीला लपवून हाईड करू शकतो. आपल्या घरात आपण कुठेही लावू शकतो. पगार झाला की त्यातले, आता समजा तुम्ही 10,000 कमवता, 500 रुपये काढून आणा. 20,000 कमवता, 1,000 रुपये काढून आणा. 50,000 कमवता, 5,000 काढून आणा. आणि ते आधी देवापाशी ठेवा. पगार झाले की पैसे काढून आणा. गुगल पे मध्येच, नुसत्या त्या फोनमध्येच पैसे, कार्डामध्येच पैसे ठेवू नका. पैसे घरी ठराविक रक्कम काढून आणा. त्यांची पूजा करा. देवाजवळ धन्यवाद माना की तुम्ही मला एवढे पैसे देता आणि माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. पतीचा पगार असू दे, पत्नीचा पगार असू दे, तो घरात आणा, काढा
आणि ह्याच्यामध्ये जी आपण आता दिवाळीला माता लक्ष्मी आणलेली आहे, या तिजोरीमध्ये लाल कापड अंतरायचं. तुमच्या घरात तिजोरी असेल त्यातही तुम्ही करू शकता. आता माझ्या कपाटाला जी तिजोरी आहे त्याच्यावर कपडे खाली कपडे, मग मला ते पटत नाही की एक लक्ष्मीला वेगळं स्थान. आणि खूप महाग नाही आहे, तुम्हाला सांगते 2000 रुपयाची ही तिजोरी आहे जी मी आणलेली आहे आणि चांगली आहे. म्हणजे ही काय ॲडव्हर्टाईज नाही, माझ्या पैशात मी आणलेली आहे. तर अशी एक तुम्ही आणू शकता किंवा मग तुमच्याकडे स्वतःकडे असेल तर ती तिजोरी सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ करा, त्यामध्ये लाल कापड अंतरा, अत्तर सगळीकडे शिंपडा, तरच एक बॉटल ठेवा, लक्ष्मी ठेवा, एक आरसा ठेवा, आपले पैसे त्यात डबल दिसले पाहिजेत, एक आरसा ठेवा. आणि त्यानंतर जे तुम्ही रक्कम आणलेली आहे त्या रकमेवर दालचिनी पावडर सगळीकडे पसरवा आणि ते पैसे कपाटात ठेवा. आणि प्रत्येक महिन्याला त्याच्यातले पैसे न खर्च करता तुम्हाला त्या तिजोरीत ठेवायचे आहेत. वाढ झाली पाहिजे, कमी नाही झाले पाहिजे, वाढत गेले पाहिजेत, दुपटीने तिपटीने तुमचे पैसे वाढत गेले पाहिजेत. त्याचप्रमाणे तुम्ही जर 10,000 कमवत असाल तर 100 रुपये दान करायचे आहेत. पगार झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला 100 रुपये दान झालेच पाहिजेत. 10,000 कमवणाऱ्याला 100 सांगते मी, 20,000 कमवणाऱ्यानं 500, 50,000 कमवणाऱ्यानं 1000 आणि त्याच्या पुढच्यांनी 2, 3, 5. दान हे झालंच पाहिजे. अन्नदान करा, कुठंही गरिबाला दान करा, किराणा भरून द्या, काहीही करा. या गोष्टी जर तुम्ही करत गेलात तर तुमच्याकडे पैशाची आवक वाढेल आणि कर्ज तुमचं कमी कमी होत जाईल आणि पैसा तुमच्याकडे भरपूर नांदत जाईल. खरंच तुम्हाला हे सांगते, ते करून बघा आणि याचे इफेक्ट किती सुंदर होतात ते बघा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब न केलेली लोक खूप बघत आहेत. सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाहीये, फ्री आहे. सबस्क्राईब म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबा, खाली ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.